हागवायला लागले एकाला न भाकर काढून सोडली दुसऱ्याने. हो असंच काहीतरी. काल पाकिस्तानने सांगितलं की 15 फेब्रुवारीला होणारा भारतासोबतचा सामना आम्ही खेळणार नाही. गमतीची गोष्ट म्हणजे जेव्हा हा निर्णय घेत होते तेव्हा त्याच दिवशी पाकिस्तान ज्युनियर टीम आणि भारतीय ज्युनियर टीम क्रिकेट खेळत होती आणि नेहमीप्रमाणे पाकिस्तान हरलं सुद्धा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते म्हणत, जर भारत सेमीफायनलमध्ये आला तर आम्ही सामना खेळू. म्हणजे हे फिक्स सेमीफायनलमध्ये येणार आणि भारत काही सांगता येईल USA सोबत हारणारे तुम्ही आणि आम्हाला सेमीफायनलमध्ये नाही येण्याची गोष्टी करू राहिली. पण याची कशी एडजवी भूमिका घेते ती, असं भारताचं म्हणणं आहे. जर विरोध करायचं तर पूर्ण टुर्नामेंटचं करा ना. पण हे काय येडचाळ, अगोदर ते बांगलादेशची तुम्ही वाट लावली. यांनीच ते बांगलादेशला सांगितलं की तुम्ही बायकॉट करा, आम्ही बॉयकॉट करून टाकू. हे बॉयकॉट करा, ते फक्त एक सामना, ते बी फक्त एक सामना भारतासोबतचा. जर भारत सेमीफायनलमध्ये आलं तर भाऊ खेळायला तयार. शेवटी पैशाचा प्रश्न. पण साधा प्रश्न आहे की बॉयकॉट का? ICC म्हणत आहे भारताने तुम्हाला बळजबरी बोलवलं नाही. श्रीलंकेत खेळत आहे म्हणून तुम्ही तयार आला. ते श्रीलंकेत यायला तयार झाले. इवन तो फायनल सुद्धा. भारत बांगलादेशचं जे होतं ते होतं. पण मग तुमचं कोणतं घोडं उठलं? खरं म्हणजे रियालिटी याचे पाकिस्तानला ग्लोबल मंचावर फ्लॅश करायचा आहे. त्याला पाहिजे अटेन्शन. त्याला वाटली देऊन टाकू स्टेटमेंट. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टेटमेंट हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलं, तरी पाकिस्तानी गव्हर्नमेंटनं दिलं. अजून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा यात काही संबंध नाही असं वाटत आहे. सिलेक्टिव्ह पार्टिसिपेशन आम्हाला मान्य नाही असं ICC म्हणजे ICC क्लिअर शब्दात सांगितलं. दिस इज अ ग्लोबल टुर्नामेंट आणि तो एक हेवी लाईन त्यांनी म्हटली, कन्सिडर द सिग्निफिकंट अँड लॉंग टर्म इम्प्लिकेशन फॉर द अवर क्रिकेट इन अवर कंट्री. सांगायचं म्हणजे टुर्नामेंट्स पार्टिसिपेशन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिव्हेन्यू शेअर्स ते पाकिस्तानसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते सगळं रिस्कमध्ये जाऊ शकतं. अंडर 19 क्रिकेट, वुमन्स क्रिकेट, चॅम्पियन ट्रॉफी, 50 ओव्हर वर्ल्ड कप, एशिया कप आणि PSL सुद्धा. जर ICC प्रत्येक क्रिकेट बोर्डाला सांगितलं तुमचे प्लेअर पाठवू नका, हे अशी भिकारचाळी करते, तर कोण रिकाम प्लेअर पाठवणार आहे? मग खेळाडू रिटायर्ड प्लेअर घेऊन ऑलमोस्ट एव्हरीथिंग ICC कंट्रोलमध्ये येतं. ICCने सांगून बघितलं, तुम्ही जो विचार करत आहे ते करू नका. आम्ही जे करू ते तुम्हाला सहन होणार नाही. नंतर तुम्ही जगात रडत बससाल, जसं आता लोनसाठी रडत आहे तसं. असं वाटत नाही सामना रद्द होईल म्हणून. बॉल आता PCBच्या कोर्टमध्ये, जर PCBने युटर्न घेतला, पाकिस्ताननं सरकारनं सांगितलं की बाबू हे आपल्या अंगलट आलं, युटर्न मारून टाका. मारून टाका, त्यांची ती फितरतच आहे तसं करायची. असल्यास पाकिस्तान आता त्या बांगलादेश करता दोनदा सिलेंडर करा. एकदा 71, आता 26. बघू. सोबत राहा, असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ येत राहील.